उरण परिसरात हॉटेल, चायनीज दुकाने आणि महामार्गालगतच्या धाब्यांवर अवैध दारू विक्री आणि सेवन सर्रासपणे सुरू आहे। उरण पोलिसांनी नुकतीच धुतुम येथील चायनीज दुकान आणि चिरनेर येथील रुबाब चायनीज सेंटर या दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली, तरी परिस्थिती बदललेली नाही। पिरवाडी, उरण शहर आणि महामार्गालगत असलेल्या धाब्यांवर, हॉटेलवर आणि चायनीज दुकानात परवान्याशिवाय दारूची विक्री आणि सार्वजनिक मद्यपान खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत। अवैध दारू पिऊन वाहन चालवण्याने उरणमध्ये अनेक अपघात झालेले आहेत, त्यामुळे सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे, मात्र अवैध व्यवसायाचे हे जाळे पूर्णपणे मोडून काढण्यासाठी उरण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर व सातत्यपूर्ण संयुक्त मोहीम हाती घ्यावी आणि अशा आस्थापनांवर परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या उरण कार्यालयात 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। या ऐतिहासिक दिनाचे स्मरण म्हणून हा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात येतो। यावेळी आयोजित कार्यक्रमात उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उपस्थितांना धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व आणि इतिहासाची सविस्तर माहिती दिली। या सोहळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये पक्षाचे उपाध्यक्ष खालिद शेख, सरचिटणीस सुनील कोल्हे, खजिनदार परशुराम शिवसरण, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुमार शिंदे, युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड यांच्यासह अशोक ससाणे, दत्ता गायकवाड, अमोल माने, देवेंद्र कोळी, राजेश यादव, आत्माराम यादव, सुनील साबळे, विशाल साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता। चिर्ले येथून अटल सेतूवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। या खड्ड्यांमुळे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा प्रवास दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चाललेला आहे। त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी संतप्त वाहन चालकांनी केली आहे। भोपाळमध्ये झालेल्या राजा भोज मल्टीक्लास सेलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाराष्ट्रातील उरण येथील म्हात्रे भावंडांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। कुमारी वृतिका संदीप म्हात्रे 9 वर्षीय हिने ऑप्टिमिस्ट ग्रीन प्लिट गटात सुवर्णपदक जिंकले, तसेच तिचा भाऊ मोहित संदीप म्हात्रे 13 वर्षीय याने विंडसर्फिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे। या यशाने म्हात्रे भावंडांनी 16 ते 21 सप्टेंबरच्या दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।